ज्या पद्धतीने राजकीय पक्ष महिलांकडे मतदार म्हणून बघतात तसंच ते धोरणकर्त्या म्हणून बघतायत का, पार्टी लीडर्स म्हणून बघतायत का? तर अजूनही मेन स्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये महिला असं मेन स्ट्रीम मध्ये येताना आपल्याला दिसत नाही. आता जे नारी शक्ती विधेयकाबद्दल आपण म्हणजे तुम्ही उल्लेख केला ते एक आशादायी पाऊल आहे. त्याने डेफिनेटली महिलांना संधी वाढणार आहे. पण त्या संधीमध्ये खरंच चांगल्या महिलांचा स्कोप वाढणार आहे का याच्यावर आत्ता या क्षणी प्रश्नचिन्ह आहे. सरकारी निर्णय येतो तेव्हा काय होतं की त्याची पूरक व्यवस्था पटपट उभी राहायला लागते. उदाहरणार्थ स्किल इंडिया आलं, गावोगावी तुम्हाला ते स्किलचे ऑफिसेस दिसतात. असं नारी शक्ती विधेयक आल्यावर तुम्हाला गावोगावी महिला लोकप्रतिनिधी तयार करणारे स्किल सेंटर दिसले का? पॉलिटिकल पार्टीजना त्यांचा अप्रोच बदलायला लागेल. मला वाटतं की इव्हन पॉलिटिकल पार्टीजना ही मोठी संधी आहे त्यांच्या महिला आघाड्या आणि मोर्चांमधल्या महिलांना चांगली संधी राजकीय उपलब्ध करून देण्याची. पण इलेक्शनमध्ये ना म्हणजे जसं मी म्हटलं की मला स्वतःला तयार करायला लागेल, माझ्या कुटुंबाला तयार करायला लागेल, सोसायटीचं थोडंसं पाठबळ लागेल. आत्ताचं राजकारणाचा पोत जो पूर्ण बदलला आहे, विदाऊट मनी मसल पॉवर यू कांट डू एनिथिंग अशी जर राजकारणाची परिभाषा बनलेली असेल तर महिला स्वतःला त्याच्यात कसं कम्फर्टेबली फिट करतील ना. आत्ताच्या राजकारणामध्ये महिला नेतृत्वाची स्पेस ही इतकी लिमिटेड करून टाकण्यात आलेली आहे. फक्त एकमेकांवर आरोप करण्यापुरतं महिला नेत्या दिसतात, त्याशिवाय महिला नेत्या आजच्या महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये तरी कुठे दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या डिकोडिंग MH अर्थात महाराष्ट्राचं राजकारण डिकोड करणं या स्पेशल सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या डिकोडिंग MHचा विषय आहे महिलांचा राजकारणातील सहभाग आणि खास करून महाराष्ट्रातल्या महिलांचा राजकारणातील सहभाग. डिकोडिंग MH म्हणून मी महाराष्ट्र इन्क्लूड करतोय, पण ओव्हरऑलच हा खूप छान चर्चेचा मुद्दा आहे की आत्तापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून ते 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राजकारणात महिलांचा सहभाग कसा राहिला या विषयावर आज चर्चा करणार होतो. आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार. मॅम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. मॅम, पहिला प्रश्न माझा ऑब्व्हियस आहे, म्हणजे ऑब्व्हियस मला तो पडतो कायम, कारण का मी जेव्हा बाहेर रिपोर्टिंगला जातो किंवा माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये ह्याच्याबद्दल चर्चा करतो त्यावेळी माझ्या मैत्रिणी असतील किंवा ग्राउंड रिपोर्टिंगला गेल्यावर तिथे भेटणाऱ्या महिला असतील, त्यांना तुम्हाला राजकारण आवडतं का असं म्हटल्यानंतर आवडतं की नाही हा मुद्दा नाही, मला अपडेट्स घ्यायला आवडतात किंवा नाही मला त्याच्यात काही बाबा इंटरेस्ट नाही, अशी उत्तरं बऱ्याच ठिकाणाहून मिळतात. खरंच महिलांना राजकारण आवडतं का? तसं बघितलं तर मुळात महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेचा पोत असा नव्हताच कधी की महिलांना घराबाहेरचं म्हणजे एका परिघाबाहेरच्या सामाजिक रचनेमध्ये इंटरेस्ट असेल. आणि राजकारण हा आपण त्या सामाजिक रचनेतनं बघितलं तर त्या परिघाबाहेरचा विषय म्हणजे अगदी नोकरी, शिक्षण, राजकारण पण बऱ्याच अंशी की आपण आपल्या दिलेल्या चौकटीत राहायचं, त्या चौकटीत काम करायचं, त्याच्या पलीकडे फार जाऊन काही करायचं नाही असा कल आपल्याला दिसतो. त्यामुळे राजकारणात काही करायचं आहे का किंवा त्याच्यात काय होतंय हे मला वाटतं की 10-12 वर्ष पलीकडेपर्यंत त्याच्याबद्दल खूप नकारात्मकता होती. पण आत्ता तसं राहिलेलं नाही आहे. एकतर शिक्षणाचा म्हणजे आपण बघितला रेशो मुलींमध्ये वाढलेला आहे. शहरीकरण आणि त्यानिमित्ताने महिला हा पूर्ण नव्याने अभ्यासाचा विषय. डिजिटल पेनेट्रेशन आपण बघितलं तर आता गावकुसापर्यंत मोबाईल गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मागच्या 5 वर्षात इतकं काही ब्रेकिंग पॉलिटिक्स आपण अनुभवलं आहे की प्रत्येकाला मला वाटतं की मला इंटरेस्ट आहे का माहीत नाही, बट एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो की व्हॉट नेक्स्ट, आता काय होणार आहे. आणि त्यामुळे म्हणजे ही विशेषतः ही निवडणूक जी आपण लोकसभेची बघतोय 2024ची, तर यामध्ये महिला पण आपल्याला फार मोकळेपणे किंवा वेगळ्या पद्धतीने राजकारणावर बोलताना दिसत आहेत. पण हा तुमचा प्रश्न अगदीच रास्त आहे की एका परिघाबाहेर जाण्याची महिलेला फारशी सवय नसल्यामुळे आत्ता आणि डिजिटल माझ्या मोबाईलवरच ते येतं आहे, त्यामुळे साडी, कपडे किंवा घर किंवा अगदीच करिअरिस्टिक महिला असतील, पेरेंटिंग याच्या पलीकडे पण जाऊन थोडंफार का असेना पण राजकारण काय होतंय तुमच्यासारखे म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया तर आहेच पण इतर प्लॅटफॉर्म्स पण वाढलेत, याच्यावरनं खूप सारा कंटेंट येतोय, तो कंटेंट कन्झ्युम होतोय. मला वाटतं की त्याचा परिणाम कुठेतरी आहे की लोकांना हळूहळू जागरूकता व्हायला लागली, पण अर्थातच त्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे.
मला थोडं ऐतिहासिक संदर्भांकडे पण जायचं होतं, याच मुद्द्याला धरून. पर्सेंटेज कमी आहे या मुद्द्याला धरून, की खूप वर्ष झाली आपल्याला स्वतंत्र होऊन आणि आता 2024मध्ये आहोत आपण. तर थोडेफार ऐतिहासिक संदर्भ बघता 2024पर्यंतचे चित्र महिलांच्या राजकारणातील सहभागाबद्दलचं सुखद आहे का? वैयक्तिक मला विचाराल तर मला आत्ता जे चित्र आहे, म्हणजे अगदी आत्ता करंट इलेक्शन चालू आहे ह्या फेजमध्ये आपण बोलतोय, तर इट्स नॉट व्हेरी ऑप्टिमिस्टिक. मतदार म्हणून मला त्याच्यात माझ्यासाठी काही मुद्दे दिसत नाही. उमेदवार म्हणून ठराविक महिलांपलीकडे संधी मिळताना दिसत नाही. आणि टॉपिक्स म्हणजे मतदानाचे आता दोन्ही प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आलेत, ठिकठिकाणच्या लोकल पक्षांचे जाहीरनामे आलेत, शहर पातळीवर आपण बोलतोय. तर ह्यामध्ये वेअर इज विमेन? आणि म्हणजे आपण काळाच्या बदलत्या प्रवाहाची जेव्हा चर्चा करतो तर आपण सगळं बोलतो, म्हणजे कुटुंबाचा पोत बदललाय, डिजिटल बदललंय, मीडिया कन्झम्पशन बदललंय, कंटेंट कन्झम्पशन बदललंय. पण या काळानुरूप बाई बदलतीये, तिच्या गरजा बदलत आहेत, याच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये. 21वे शतक पार करून पुढे आलोय आपण. आणि आता पण म्हणजे महिला आरक्षण, राजकीय महिलांना जे आरक्षण संसदेत मिळणार आहे त्या निमित्ताने थोडीफार चर्चा होते. पण आता म्हणजे शहरामध्ये आपण बसलेलो आहे, इथे वर्किंग विमेनचा काय प्रश्न आहे, दोन्ही प्रमुख पक्षांचे पुण्यात आपण बोलतो, इथे जाहीरनामे म्हणजे काँग्रेसचा आलाय, भाजपचा आज कदाचित रिलीज होईल, अशी परिस्थिती असताना तिथे ते वर्किंग वुमन, स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या मुली यांच्याबद्दल काय विचार करतायत, त्यांच्या स्पेसचा, त्यांच्या अडचणींचा, त्यांच्या प्रश्नांचा काय विचार करतायत, तर अजूनही खूप उदासीनता आहे. म्हणजे त्यामुळे फार काही ग्रेट आपण अचीव केलंय असं मला आत्ता या क्षणी वाटत नाही. या सगळ्याची मुळे आपल्या संस्कृतीत कुठे आहेत असं तुम्हाला वाटतं का, की गृहीत धरलं जातं महिलांना? गृहीत धरलं जातं तर म्हणजे ते अगदी म्हणणं सोपं आहे, पण मी प्रत्येक ठिकाणी हे मानते की जेव्हा जेव्हा राजकीय स्पेसमध्ये आपण महिलांचा विचार करू तेव्हा म्हणजे इट इज व्हेरी इझी टू ब्लेम अ पॉलिटिकल पार्टी ऑर अ पॉलिटिकल आयडिओलॉजी ऑर इवन इझी टू ब्लेम विमेन. पण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपली समाजरचना काय. आपल्या समाजरचनेमध्ये पारंपरिक पद्धतीने महिलेचा एक रोल आपण निश्चित केला. त्या रोलमधनं नो मॅटर ती किती शिकली आहे, ती किती कमवतीये, तिला बाहेर पडता येतंय का? नाही. बरं, तिने बाहेर पडायचं ठरवलं तर तुम्ही समाज म्हणून तिला एक पूरक व्यवस्था देताय का? तर त्याचंही उत्तर नाहीये. म्हणजे मोठ्या शहरामध्ये ट्रॅव्हल डिस्टन्स आणि अंतर जर मला 1.5 तास फक्त एक वेळ ट्रॅव्हल करायला लागत असेल, माय वर्क प्लेस टू माय होम, तर मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य, माझा घरी मूल बाळ असेल मला तर त्याची काळजी, मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे? आणि ह्या सगळ्यावर जर डिबेटच होणार नसेल, चर्चाच होणार नसेल, तर आपण समाज व्यवस्था म्हणून त्या बाईला खरंच फ्लरिश व्हायला संधी देतोय का, असा प्रश्न माझ्या पुढे पडतो. त्यामुळे फार भूतकाळात जाऊन आपल्या पूर्वजांना दोष देणं खूप सोपं आहे, पण आत्ता आपण काय करतोय, आय थिंक लेट्स टॉक अबाउट टुडे. पण आज या घडीला पण बदललेल्या परिस्थितीमध्ये स्त्री पुरुष समानता वगैरे आपण इतकं बोलतो, पण सगळे बॉईज किंवा सगळे पुरुष घरात आईला, बहिणीला, बायकोला, आपल्या मैत्रिणीला, कंपॅनियनला ती स्पेस क्रिएट करून देतात का? ऑफिसमध्ये तुम्ही समजून घेताय का? त्यांच्या वेळा समजून घेताय का? त्यांच्या अडचणी समजून घेताय का? महिन्याचे जे 5 दिवस मेन्स्ट्रुअल हायजीनसाठी आपण महत्त्वाचे म्हणतो त्यावेळेस तिची मानसिकता कधी कधी चांगली नसतेच, कारण हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्या म्हणजे एक त्याला अप्स अँड डाऊन्स असं म्हणतात. इट्स व्हेरी नॅचरल. मग अशा वेळी तुम्ही त्यांचे टँट्रम सहन करता का? आर यू इवन प्रिपेअर्ड फॉर दॅट? मला वाटतं की हे सगळे प्रश्न आहेत आणि याबद्दल एका शहरी इलिट वर्गापलीकडे ना चर्चा सोडा. पीपल आर शाय टू टॉक अबाउट इट. लाज वाटते. म्हणजे उद्या जर मी एखाद्या निमशहरी भागातल्या मुलासमोर असं बोलून इतकं बोलली, बापरे काय बोलते ही बाई, असं वाटेल त्याला हे अजिबात असं वाटणार नाही की ओके हे खूप नॉर्मल आहे आणि मी हे समजून घ्यायला पाहिजे. माझा भाऊ परदेशात राहतो, त्याची बायको आता तिकडे शिफ्ट झाली आणि इमिजिएटली 10-15 दिवसात तिला जॉब लागला. त्याचं वर्क फ्रॉम होम आहे, ती तिथे ऑन साईट जाते. तर माझी जबाबदारी आहे त्याला सांगणं की बाबा ती जात असेल तर सकाळी यू शुड मेक अन एफर्ट टू गिव्ह हर अ टिफिन. वाय शुड ओनली शी डू एव्हरीथिंग, राईट? म्हणजे मला वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आपण समाज म्हणून कमी पडतो. हे मी माझ्या भावाला जेवढ्या जबाबदारीने सांगते तर मला अधिकार आहे इथे आज महिला समानतेबद्दल बोलण्याचा. मला वाटतं की समाज म्हणून परंपरा, प्रथा
त्या जपल्या पाहिजे डेफिनेटली, पण ते जपणं ही बाईची एकटीची जबाबदारी नाही आहे हे समजून घेणं आज आपली गरज आहे. म्हणजे मी परत माझंच उदाहरण देईल. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. जर मला त्याला ऑफकोर्स मलाही वाटतं की त्याला सण कळले पाहिजे, त्याला सगळं कळलं पाहिजे, पण मी मीडियामध्ये नोकरी करते, मला वर्षाला सुट्टीच नसते, म्हणजे हार्डली 5-6 डेज पेपर इज शट. अशा वेळी मी माझ्या वेळेचं मॅनेजमेंट कसं करते? अशा वेळी जर मला घरातनं पूरक व्यवस्था मिळाली नाही तर कुटुंब म्हणून उद्ध्वस्त होऊ ना आम्ही. मग ती शांतता म्हणजे अल्टिमेटली आपण हे सगळं का करतोय, सो इट्स फॉर पीस, तर ते कधी मिळेल आपल्याला? ती मानसिक शांतता पण कुठेतरी अचीव्ह व्हायला लागेल ना. त्यामुळे मला वाटतं की इक्वॅलिटीचं ना पूर्ण डेफिनेशन ह्या बदल आत्ताच्या काळामध्ये आपण बोललं पाहिजे, कारण जे होऊन गेलं ते होऊन गेलं, ते बदलणं आपल्या हातात नव्हतं, पण आत्ता तरी आपण सुरुवात करायला पाहिजे या सगळ्याची. बरोबर. म्हणजे कुठेतरी समाजाचं प्रतिबिंब राजकारणात उतरतं असं म्हणतो, तर हेच प्रतिबिंब म्हणजे राजकारण हे फारच लांबचं राहील असं मला आता वाटायला लागलंय. तुम्ही जी परिस्थिती आता मेन्शन केली त्या परिस्थितीवरनं, पण समाजातच नसेल तर राजकारणी काही एलियन्स थोडी आहेत ना, आपल्यातनच गेलेली माणसं आहेत. बरोबर बरोबर, एक्झॅक्टली. पण थोडा विचार करायचा झाला तर लिंग गुणोत्तरामध्ये आता महिला पुरुषांना मागे टाकतील अशी परिस्थिती निर्माण होईल काही वर्षांमध्ये, पण त्यांचा मतदानातला टक्काही वाढताना दिसतोय. म्हणजे असं नाही की फार पूर्वी जशी परिस्थिती होती की मतदानाला यायच्या नाहीत, बाहेर पडायच्या नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या, तर आत्ता मतदानाचा टक्का वाढताना दिसतोय. पण त्या वाढत्या टक्क्याच्या प्रमाणात राजकारणात सहभाग होताना दिसत नाहीये. ह्याच्या मागची काय कारण असू शकतं? मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं, माझ्याकडे नंबर्स होते, मी आवर्जून आणले होते. सो 1962 पासून 2014 पर्यंत महिला मतदारांमध्ये 18% वाढ झाली आहे. म्हणजे दर पंचवार्षिक आपण बघितलं तर. सो डेफिनेटली महिलांचा मतदानाचा टक्का हा वाढत जातोय. प्लस आता आपण जसं बोललो की कसं काळानुरूप शिक्षण कळतंय, जाणीवा समृद्ध होत जात आहे, महिला जास्तीत जास्त सजग होत चाललाय, त्यामुळे मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. आणि मला वाटतं की लोकशाही म्हणून आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला असं मतदानाच्या हक्कासाठी महिलांना काही लढा नाही द्यायला लागला, आपल्याकडे ते इनबिल्टच होतं. त्यामुळे मला वाटतं की तो मिळालेला अधिकार, पण त्या अधिकाराची ताकद आता कळायला लागली आहे लोकांना. आणि पण परत त्याच्यामध्ये ती मला वाटतं की ती समाज म्हणूनच जाणीव जास्त प्रगल्भ आहे महाराष्ट्रात किंवा भारतात, त्यामुळे तो मतदानाचा टक्का आपल्याला वाढताना दिसतो. प्लस महिला मतदारांची संख्या ही जवळपास 50%. अशा वेळी राजकीय पक्षांनाही त्यांना मतदार म्हणून इग्नोर करून चालणार नसतं. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पातळीवर पण पूर्ण प्रयत्न केले जातात महिला मतदारांना आकृष्ट करण्याचे आणि त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत बूथपर्यंत नेण्याचे. तर त्या सगळ्या प्रयत्नातनं हे मतदान वाढतंय किंवा ती संख्या वाढत जाताना दिसते आणि ते नक्कीच सकारात्मक चित्र आहे. पण ज्या पद्धतीने राजकीय पक्ष महिलांकडे मतदार म्हणून बघतात तसंच ते धोरणकर्त्या म्हणून बघतायत का, पार्टी लीडर्स म्हणून बघतायत का, तर अजूनही मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये महिला असं मेनस्ट्रीममध्ये येताना आपल्याला दिसत नाही. आणि राजकीय पक्षांकडून एक महिला आघाडी, एक महिला मोर्चा क्रिएट करण्यापलीकडे महिलांना महत्त्व दिलेलं दिसत नाही. महिलांचा म्हणजे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी ही जी सामाजिक विषमता आपल्या मनात वर्षानुवर्ष कोरली गेलेली आहे की मला नाही आवडणार माझ्या डोक्यावर बसून कोणीतरी बाई मला डिक्टेट करणार आहे की मी काय ठरवायचंय काय, म्हणजे घरातच नाही जे तुमच्या ते तुमच्या पक्षात कुठून येणार आहे. तर मला वाटतं की ती गॅप आहे. पण मतदानावर म्हणजे नेतृत्व म्हणून मला वाटतं की ती मानसिकता कमी पडते. पण व्होट बँकेकडे आपण गेलो की आपल्याला तो आकडा हवासा वाटतो, तर आता ही गॅप जाणवतीये. बरोबर. तुम्ही राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनाबद्दल आत्ता बोललात, मला तिकडेच यायचं होतं की भाजपची समजा लाडली बहिणा ही योजना असेल किंवा महालक्ष्मी काँग्रेसची असेल, या वोट बँक म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे. पण जेव्हा मतदानासाठी म्हणजे उमेदवार म्हणून देण्याची वेळ येते त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की राखीव आहे ना महिलांसाठी, मग ओके माझी बायको आहे मी तिला उभं करतो. आणि प्रधानपती नावाची जी पंचायतने जी एक टर्मिनॉलॉजी दिलेली आहे आपल्याला, त्याला जाऊन मला विचारायचं होतं की ही तळागाळापर्यंत अशी सिस्टीम आहे की
प्रधान किंवा सरपंच ही महिला आहे, सरपंचपती. तर ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारण तुम्ही आता आपल्या चर्चेतनं आली, पण अजूनही ही परिस्थिती तशीच आहे की काही बदलायला सुरुवात झाली? नाही, म्हणजे बदल असेल ना तर तो 0.001% बदल आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझं फील्डवर्क होतं मास्टर्सचं, तेव्हा मी 100 ग्रामपंचायतींमध्ये फिरले होते. तर तिथे सर्रास हे सरपंचपती, म्हणजे अशी एकही महिला, खेदाने पण अर्थात त्या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली, की एकही महिला अशी नव्हती की, असं नाहीये की त्यांच्यात अर्ज नव्हती किंवा त्यांना कळत नव्हतं, पण आपल्या नवऱ्याच्या पलीकडे जाऊन आपण बोलायचं आहे का किंवा आपण बोलू शकतो का. आणि ग्रामपंचायतीतनं तुम्ही पंचायत समितीवर येता किंवा झेडपीवर येता, मग तिथे तुमचे पार्टीचे अलाईज असतात, म्हणजे माझ्या पक्षातले इतर नेते मंडळी असतात, तर मग त्यांच्याशी मी बोललेलं यांना आवडणार आहे का. सो त्या छोट्या गावामध्ये आपण जेव्हा जातो ना, तेव्हा या सामाजिक जाणीवा खूप कट्टर असतात, म्हणजे खूपच गडद असतात. मग अशा वेळी तिचं कॅरेक्टर, म्हणजे तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जाऊ शकतं, तिच्या आगाऊपणाबद्दल बोललं जाऊ शकतं. सो तिचं विजडम हे कधी विजडम म्हणून बघितले जात नाही, स्मार्टनेस म्हणून बघितले जात नाही, तो आगाऊपणा वाटू शकतो. आणि ही भीती सतत त्या महिलांच्या मनात असते. प्लस म्हणजे त्यांना एम्पॉवर करण्यासाठी आता तरी काही जिल्हा परिषद पातळीवर काही उपक्रम होते की ज्याच्यामध्ये अशा महिला लोकप्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी काही कार्यशाळा वगैरे घेतल्या जातात. पण मला वाटतं की ते खूप दिखाव्यापुरतं किंवा ते महिलेला म्हणजे तेवढ्यापुरतं तिला छान वाटतं की मी काहीतरी एक ट्रेनिंग घेऊन आले आणि दॅट इज अ टिक मार्क. पण ते घेऊन मी गावात जाऊन त्यातलं काय इम्प्लिमेंट केलं, किंवा 4 महिलांना एकत्र करून त्यांचं बचत गट तयार करण्यापलीकडे अजून माझा लोकप्रतिनिधी म्हणून रोल काय, मी गावाच्या विकासाचा काय आराखडा मांडते. त्यामुळे ज्या थोड्याफार महिला काम करतात ना, त्यांची बातमी बनते, दे आर द केस स्टडीज. पण आता त्या स्पेसमध्ये ह्या सर्व लोकप्रतिनिधी या केस स्टडी पुरत्या उरलेल्या आहेत की हे खूप बिग डील ना, एखादी बाई असं करते, म्हणजे तिचं कामच आहे ना हे. या लेवल पर्यंत अजून आपण समाज म्हणून आलेलो नाहीये. अप्रूपच वाटते त्या गोष्टीचं. अच्छा, महिला करू शकते का? अच्छा, अशा दोनला. पण म्हणजे ते खूप, जी बाई खूप चांगल्या पद्धतीने घर चालवू शकते, तुमची शेती सांभाळू शकते, म्हणजे आपण राजकारणाबद्दल बोलतोय पण शेतीत काय वेगळं आहे, बायका करतातच ना. बट आपण बायकांना कधीच शेतकरी म्हणून रेकॉग्नाइज करत नाही, कारण सरसकट म्हणजे कितीतरी ग्रामीण भागामध्ये अशी घरं आहेत की जिथे पुरुषाच्या बरोबरीने ती बाई राबत असते, पण तिला ते रेकॉग्निशन मिळत नाही. राजकारणामध्येही असे कितीतरी पुरुष आहेत की ते वरचं राजकारण करू शकतात, कारण त्यांना खाली माहिती आहे की त्यांची पत्नी किंवा त्यांच्या घरातलं कोणीतरी खूप स्ट्रॉंगली त्यांचं केडर सांभाळते. अशी उदाहरणं आहेत राजकारणामध्ये. पण मला वाटतं की तो जो ड्यू मिळायला पाहिजे ना, क्रेडिट मिळायला हवं असतं ना तिला इंडिपेंडंट म्हणून, ते ही व्यवस्था देत नाही. आणि त्यामुळे अजूनही ते केस स्टडीज आहेत, थोड्याच प्रमाणात आहेत. आणि मग त्यातनं हे, किंवा मग बायकांचाही अप्रोच असा असतो, आपण साहेबांना विचारून ठरवूया. तर असं सांगितल्यानंतर मग तुम्ही पण काय मेसेज देतात की अल्टिमेटली तेच निर्णय घेणार आहेत ना, मग मी तुमच्याशी का बोलू, मी त्यांच्याशीच बोलेन. तर थोडंसं पण तरी, पण तिथं दुसरं या फॅक्टर असतो की मी घेतलेला निर्णय त्यांना चालणार आहे का, त्यांना आवडणार आहे का. तर मला वाटतं की हे खूप मिक्स अँड मॅच आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 3-4 ठिकाणं सोडली म्हणजे लोकसभेचे, तर अशी एकही जागा नाही आहे की जिथं बाई इंडिपेंडंटली निर्णय घेतीये. भरपूर ठिकाणी दुसरंच कोणीतरी त्यांच्या वतीने निर्णय घेते किंवा सगळं ड्राईव्ह करते. जर एवढ्या लोकसभेच्या लेवलवर हे चित्र असेल तर गाव, ग्रामपंचायत वगैरे खूप छोटा भाग आहे. आणि इक्वेशन्स असतात ना, नाती गोती असतात, हेवे दावे असतात, कौटुंबिक संबंध असतात. अशा वेळी मला वाटतं की सामाजिक चौकट खूप जास्त स्ट्रॉंग असते आणि ती अगदी सर्रास मोकळेपणे मोडून काहीतरी करणं दडपण असतं बायकांवर खूप. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी हॅम्पर करत असतात ह्या सगळ्या निर्णयांमागे किंवा राजकारणातल्या सहभागामागे. पण देशपातळीवर म्हणून किंवा एक पॉलिसी लेवलला म्हणून ह्याच्यासाठी काही प्रयत्न करताना मागे झालेत का? आणि आत्ताच्या प्रयत्न जर का बघितलं तर नारी शक्ती वंदन विधेयक असेल, जे संसदेत महिलांसाठी आरक्षण लागू करतं, 33% आरक्षण आता त्यांना मिळेल. अशा विधेयकांमुळे किंवा पॉलिसी लेवलवरच्या डिसिजन्समुळे हा बदल होऊ शकतो का, की महिला राजकारणामध्ये सहभाग जास्त नोंदवू शकतात का? आत्ता ज्या नारी शक्ती विधेयकाबद्दल आपण म्हणजे तुम्ही उल्लेख केला, ते एक आशादायी पाऊल आहे. त्याने डेफिनेटली महिलांना संधी वाढणार आहे.
पण त्या संधीमध्ये खरंच चांगल्या महिलांचा स्कोप वाढणार आहे का याच्यावर आत्ता या क्षणी प्रश्नचिन्ह आहे. कारण यापूर्वी पण आरक्षण किंवा महाराष्ट्रातल्या आरक्षित जिथे महिलांना आरक्षण असेल अशा ठिकाणी उमेदवारी देताना आरक्षण पडलं का मग माझ्याऐवजी मी बायकोला उभं करतो असा प्रकार खूप सर्रास घडतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे लोकसभेमधनं किंवा मोठ्या पातळीवरनं असे निर्णय होतील तर नक्की संधी वाढेल. पण पुन्हा तेच आपल्या सामाजिक राजकीय रचनेमध्ये सत्ता ही मोजक्या कुटुंबांच्या हातात एकवटलेली आहे. म्हणजे आपण ते काय 157 134 कुटुंब महाराष्ट्रातली म्हणतो की त्यांच्या ते सगळी सत्ता किंवा महाराष्ट्र कंट्रोल करतात. पण तुम्ही खाली जसं जात जाल ना तसं प्रत्येक गावाचा एक माणूस ठरलेला आहे की त्याची फॅमिली इज गोइंग टू रूल द पॉलिटिक्स. अशी परिस्थिती असताना पूर्ण वेगळ्या महिलांना मुलींना कशी संधी मिळणार आहे. मला वाटतं की समाज म्हणून आपलं उत्तरदायित्व आहे की आता बघा ते विधेयकाची चर्चा होऊन किती दिवस झाले पण समाज म्हणून तुम्हाला असं म्हणजे कुठलंही जेव्हा असा सरकारी निर्णय येतो तेव्हा काय होतं की त्याची पूरक व्यवस्था पटपट उभी राहायला लागते. उदाहरणार्थ स्किल इंडिया आलं गावोगावी तुम्हाला ते स्किलचे ऑफिसेस दिसतात. असं नारी शक्ती विधेयक आल्यावर तुम्हाला गावोगावी महिला लोकप्रतिनिधी तयार करणारे स्किल सेंटर दिसले का. महिलांना राजकारण आम्ही तुम्हाला बनवून देतो पुढारी किंवा त्याच्यासाठी काय 4 गोष्टी लागतात हे शिकवणारे युनिट. चला मी म्हणते सरकार नाही करत पण राजकीय पक्षांनी तरी पुढाकार घेतला का एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला का तर अजून त्याची सुरुवात झालेली नाहीये. पण त्याची सुरुवात होणारच नाही असं आपण म्हणूया नको. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये ठरवू की आपण काहीतरी त्या दिशेने सुरुवात करतो काहीतरी असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं की थोडं त्या पॉलिटिक्सच्या आणि पॉलिसीच्या दृष्टीने बायकांना एम्पावर करण्यासाठी समाजाला पुढाकार घेऊन त्यांना एक पूरक व्यवस्था द्यायला लागेल. महिलांना विश्वास द्यायला लागेल की तुम्हाला काहीतरी वेगळं करता येऊ शकतं. तुमच्यात ती क्षमता आहे. जर तुम्ही घराचं आर्थिक नियोजन सांभाळू शकता तर तुम्ही पंचायत लेवलचं सांभाळू शकता. तुम्ही तालुका पातळीवरचं सांभाळू शकता. संघटन त्यांच्या संघटन शक्तीला एक वेगळं स्वरूप देण्याचाही प्रयत्न करायला लागेल. मला वाटतं की आता खूप रोजगार आणि बचत गट याच्या पलीकडे आपण महिलांच्या संघटनेला फार कोणी एलॅबरेट करतंय असं दिसत नाही. मला वाटतं की ह्या वेगवेगळ्या पातळ्यांवर जर प्रयत्न झाले तर ह्या अशा म्हणजे जे विधेयक आता पारित झालेलं आहे त्याचा किंवा इतरही महिलांसाठीच्या सरकारी निर्णयांचा पुढाकारांचा चांगला परिणाम आपल्याला येत्या काळात दिसेल आणि त्याचा लाभ डेफिनेटली जेन्युइन मुलींना आणि महिलांना होईल. पण आता तुम्ही म्हणालात की ठराविक राजकीय घराणी आहेत त्यांच्या घराण्यातल्याच महिला पुढे येताना दिसतात आपल्याला. तर त्या सोडून बाकीच्या महिलांना चान्स मिळण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत आणखीन. म्हणजे ठीक आहे त्यांना फायदा होईलच या संसदेतल्या विधेयकाचा. बाकीच्यांना फायदा होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्यासाठी काय करावं. सगळ्यात आधी तर मला वाटतं की महिलांनी ठरवायला पाहिजे की ही स्पेस माझ्यासाठी पण आहे आणि मी ते एक्सप्लोर केली पाहिजे. म्हणजे जसं करिअरच्या बाबतीमध्ये होतं की पूर्वी सरसकट महिला पोलीस व्हायच्या का नाही किंवा सरसकट महिला वकील व्हायच्या का नाही किंवा स्पोर्ट्समध्ये महिला सरसकट यायच्या का नाही. तर हळूहळू हा टक्का वाढायला लागला. तसं राजकारणी पण असंच आहे की त्या होऊ शकतं आपण ते करू शकतो हा विश्वास सगळ्यात आधी महिलांना वाटायला लागेल. दुसरा याच्यातला जो मुद्दा मला वाटतो की जो मला वाटतं की याच्या आधीच्या 2 प्रश्नात मी खूप इलॅबोरेटिव्ह मांडलाय की समाज म्हणून एक पूरक व्यवस्था द्यावीच लागेल. राजकारण हे 24 तास 365 दिवस करण्याचं करिअर आहे. ती हौस नाही. इट्स अ करिअर. आणि जर मी ठरवणार आहे की मला 365 दिवस 24/7 समाजासाठी अवेलेबल व्हायचंय तर अशा वेळी माझं घर माझं कुटुंब परत तेच मला बाईला त्या सामाजिक रोलमध्ये अडकवायचं नाहीये. पण आत्ता तर ती माझी जबाबदारी आहे ना. अशा वेळी मला माझे पुरुष पार्टनर जे आहेत म्हणजे माझा नवरा असेल माझं कुटुंब असेल यांना मेंटली मला प्रिपेअर करायला लागेल की मी पूर्ण वेळ हे करणार आहे तर मला माझी ती सपोर्ट सिस्टीम लागेल. अशा वेळी माझ्या नवऱ्याला मी नुसतं सांगून चालणार नाही. मी उदाहरणार्थ म्हणते पण त्याला त्याच्या शिक्षणातनं हे कळलं पाहिजे त्याला त्याच्या अपब्रिंगिंगमधनं हे कळलं पाहिजे. अशा प्रकारची मी पूरक व्यवस्था समाज म्हणून म्हणते. जर सो हा एक झाला. तिसरा मुद्दा एक तर स्वतः दुसरं फॅमिली तिसरं सोसायटी आणि चौथं जे आहे की पॉलिटिकल पार्टीजना त्यांचा अप्रोच बदलायला लागेल. मला वाटतं की इव्हन पॉलिटिकल पार्टीजना ही मोठी संधी आहे त्यांच्या महिला आघाड्या आणि मोर्चांमधल्या महिलांना चांगली संधी राजकीय उपलब्ध करून देण्याची. आता
म्हणजे नियोजन म्हणून, प्रशिक्षण म्हणून, कौशल्य विकास म्हणून कुठला राजकीय पक्ष, चला आता आपण असं गृहीत धरू की आता लोकसभेची धावपळ आहे, सगळे त्यात गुंतलेले आहेत, पण यानंतर किती राजकीय पक्ष यासाठी पुढाकार घेणार आहेत, तुम्ही महिलांना कसं ग्रूम करणार आहात, तुमच्याकडे त्याच्यासाठीचा कार्यक्रम काय, ह्या 4-5 पातळ्यांवर जेव्हा सायमल्टेनियसली कायम होईल सेल्फ टू सोसायटी, तेव्हा मला वाटतं की त्या विधेयकाचा लाभ आपण ठराविक घराण्यांच्या पलीकडे पोहोचवू शकू. कारण इलेक्शनमध्ये ना, म्हणजे जसं मी म्हटलं की मला स्वतःला तयार करायला लागेल, माझ्या कुटुंबाला तयार करायला लागेल, सोसायटीचं थोडंसं पाठबळ लागेल. आत्ताचं राजकारणाचा पोत जो पूर्ण बदलला आहे, विदाऊट मनी, मसल, पॉवर यू कांट डू एनिथिंग, अशी जर राजकारणाची परिभाषा बनलेली असेल तर महिला स्वतःला त्याच्यात कसं कम्फर्टेबली फिट करतील ना. त्यामुळे राजकीय पक्षांची पण ही नैतिक जबाबदारी आहे की राजकारण फक्त तुमच्या हातात पैसा असला म्हणूनच तुम्हाला करता असं नाहीये. आणि म्हणजे आपण बघितलंय की महाराष्ट्राला मृणाल गोरे, रांगणेकर बाईंसारख्या महिला पुढाऱ्यांची परंपरा राहिलेली आहे, तेव्हा कुठे त्यांच्या हातात मसल पॉवर वगैरे होतं. शिक्षण, त्यांना मुद्दे कळत होते, त्यांना समाजाची नाळ कळत होती आणि धमक होती ना ते मुद्दे रस्त्यावर येऊन मांडायची. मला वाटतं की आत्ताच्या महिलेला बदललेल्या काळात ज्यांना कळतंय, ज्यांना जाण आहे, ज्यांना थोडं बोलता येतं, संघटन कौशल्य, अशा महिलांच्या पाठीमागे पण पक्षांना ताकद उभी करायला लागेल त्यांची. बरोबर. मला तोच मुद्दा पुढे मी हायलाईट करायचा विचार करत होतो की राजकीय पक्षांचा दृष्टिकोन नेमका कसा राहिलेला होता, पण त्याचं उत्तर तुम्ही आता दिलं. सो एक जो मनात नेहमी प्रश्न येतो, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हे आपण दोघांनी कसं ठरवायचंय? का मिळाला नाही, कधी मिळणार, अशा नोटला मला हा एपिसोड एंड करावा असं वाटतं. सो महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्याची चर्चा खरं तर आपण स्वतःला पुरोगामी राज्य वगैरे म्हणवतो, पण तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टींपासून आपण कोसो दूर आहोत. त्याचं एक कारण म्हणजे ठराविक पॉवर सेंटरमध्ये महाराष्ट्राचं राजकारण फिरत राहिलं. त्या राजकारणामध्ये मी हे खूप जबाबदारीने सांगते की थोडाफार फरक 2014 नंतर पडला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अचानक, म्हणजे दॅट वॉज कम्प्लिटली न्यू फेस की ते सीएम बनले. अशा वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात, आणि 14 नंतर त्यांनी स्वतःचं काही राजकारण महाराष्ट्रात बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. भाजप एक ताकदीचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयाला आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं सामाजिक फॅब्रिक आणि पॉलिटिकल फॅब्रिक हे बऱ्यापैकी बदलतंय. आता जी लोकसभेची निवडणूक आपण फेस करतोय ही खूप निर्णायक ही लोकसभेची निवडणूक आहे. यानंतर अनेकांचे राजकीय भविष्याची उलथापालथ होणार आहे आणि त्यानंतर इमिजिएटली आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की इमिजिएटली 2024 मध्ये महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असं आत्ता आपण दाव्याने सांगू शकत नाही. पण जर राजकारणाचा पोत हा पूर्ण बदलणार आहे आणि सगळे इतके बदल होणार आहेत, तर ह्या बदललेल्या स्पेसमध्ये महिला म्हणून काय नवीन गोष्ट समोर येते किंवा काय नवीन नेत्यांचा उदय महाराष्ट्र अनुभवतो, त्याच्यामध्ये काही पुन्हा गणितं बदलून काही नवीन महिला चेहऱ्यांना संधी मिळते का, पण किमान पुढचे 10 वर्ष तरी मला इमिजिएटली याचा आन्सर अनफॉर्च्युनेटली मिळत नाहीये. मे बी चेहरा दिसतोय का आता, पोटेन्शियल आहे त्या चेहऱ्यामध्ये, कुठल्याही पक्षाचा असू देतो? नाही. हा प्रश्न तुम्ही मला लोकसभेच्या निवडणुकीआधी विचारला असता तर कदाचित भारती पवार हे एक नाव चर्चेत होतं. पण आता लोकसभेची त्यांची जागा म्हणजे शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नांमुळे, म्हणजे भाजपच्या धक्कातंत्रात कदाचित भारती पवार हे नाव त्यांच्यासाठी खूप प्रॉमिसिंग होतं. त्यांनी तशी केंद्रात त्यांना संधी पण दिली होती. सुशिक्षित डॉक्टर महिला आहे, पण त्या व्यतिरिक्त घराण्यातल्या मग सुप्रिया सुळे असतील, पण त्या कधी महाराष्ट्राच्या राजकारणात इन्व्हॉल्व नव्हत्या. पण आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर अपरिहार्यता आहे. पंकजा मुंडेंचंच पुनर्वसन लोकसभेच्या निमित्ताने बीडमध्ये भाजपतर्फे होत आहे. त्यामुळे इमिजिएटली अशी काही नावं समोर येत नाही. मी जसं मगाशी म्हटले की कदाचित निवडणुकीपूर्वी आपण चर्चा केली असती तर भारती पवार हे नाव, म्हणजे त्यावेळेसची चर्चाही होती की धक्कातंत्र म्हणून कदाचित ते नाव समोर येईल असं. पण आत्ताच्या घडीला मला महाराष्ट्रातनं असं एकही नाव दिसत नाहीये की जे खूप धडाडीने महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून समोर येईल. इनफॅक्ट आत्ताच्या राजकारणामध्ये महिला नेतृत्वाची स्पेस ही इतकी लिमिटेड करून टाकण्यात आलेली आहे. फक्त एकमेकांवर आरोप करण्यापुरतं महिला नेत्या दिसतात, त्याशिवाय महिला नेत्या आजच्या महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये तरी कुठे दिसत नाही. स्कोप आहे महिलांना राजकारणात येऊन चांगलं काम करण्याचा, स्कोप तरी नक्की निर्माण झालाय का? हो, 100%.
संख्येने मोठ्या आहेत, मोठ्या प्रमुख पक्षांच्या विमेन विंग ज्या आपण बघतो त्यांचा आवाका वाढतोय, महिलांना इंटरेस्ट येतोय. म्हणजे अगदी आपण आत्ता आपण कोथरूडमध्ये बसलोय, इथल्या कितीतरी सुशिक्षित अप क्लास विमेन आहेत की ज्या पक्षाचे विमेन विंग जॉईन करतायत, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत. मला वाटतं की क्युरिओसिटी वाढतीये, किमान जाऊन बघूया असा अप्रोच वाढतोय. पण हा खूप अर्बन भागापुरता मर्यादित आहे. त्यामुळे संधी नाहीये असं अजिबातच नाहीये. आत्ता म्हणजे महिला सक्षमीकरणामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिलेला संधी निर्माण झालेली आहे. पण राजकारणातली ती संधी आपण कशी वापरून घेणार आहोत, आणि मी संधी वापरून घ्यायचं ठरवलं तरी माझे मेल काउंटर पार्ट्स मला माझ्या पार्टी पॉलिटिक्समध्ये किती सस्टेन होऊ देणार आहेत, किंवा ते त्यांना किती चालणार आहे माझ्या हाताखाली काम करायला किंवा माझ्या निर्णयांखाली काम करायला, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण आशादायी चित्र नक्कीच आहे. तुम्ही जे 5 मुद्दे सांगितलेत त्या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. या नोटला आपण थांबूया. जाता आता पंचायत सिरीजमध्ये कधी तुम्ही पाहिली असेल नसेल मला माहीत नाही, पण इथे उदाहरण द्यावंसं वाटतं मला की तिथल्या ज्या महिला सरपंच असतात त्यांना जनगण मन म्हणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मग त्यांचे प्रधानपती म्हणून जे कॅरेक्टर आहे ते तिथे येतं, तो प्रयत्न करतो. तिथे त्या सीनमध्ये सगळेजण मिळून त्या महिलेला वरती उभं करण्याचा प्रयत्न करतात, सपोर्ट देतात. ती जिथे अडखळते राष्ट्रगीत म्हणताना तिथे तिला सपोर्ट देतात, आणि कलेक्टरसमोर तिला शर्मेने मान खाली घालावी लागत नाही. आणि त्यानंतर जी काही ती राजकारणावर पकड घेते ती अभूतपूर्व असते. आमदाराशी हुज्जत घालणं असेल, गावाचे प्रश्न मांडणं असेल, या सगळ्या बाबतीत ती हिरिरीने सहभागी होते. कारण सगळा समाज एकत्र येतो, सगळे पॉलिटिकल पार्टीज एकत्र येतात आणि त्या महिलेला सपोर्ट देतात, आणि ती सुद्धा स्वतःतला आत्मविश्वास जागृत ठेवते. त्यामुळे सगळं होतं. हळूहळू चित्र बदलत आहे. बदलणार आहे का? तर नक्की बदलणार आहे. मतदाराचा टक्का वाढतोय तर राजकारणाचा सहभागही नक्कीच वाढेल, असं एक चित्र डोळ्यासमोर आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तिथे सुद्धा महिलांनी भरभरून प्रतिसाद द्या. तुम्हाला राजकारणाबद्दल काय वाटतं हे सांगायला अजिबात लाजू नका. आणि मॅम खूप खूप धन्यवाद, तुम्ही या विषयावर चर्चा करण्यासाठी तुमचा वेळ दिलात आणि द पॉलिटिक्सच्या मंचावर आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू माझं ऐकून घेतल्याबद्दल. पुन्हा भेटतच राहू. आणि नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.